नमस्कार विद्यार्थी मित्रो. आता मानवी वसाहत हे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. कालच्या तासामध्ये आपण ग्रामीण भूमी उपयोजन ऐकलं किंवा अभ्यास केला त्याचा. ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये आपण अशी माहिती बघितली की काही क्षेत्र शेतीखाली असतं ग्रामीण भागातलं, काही क्षेत्र निवासी व्यवस्थेसाठी असतं, काही क्षेत्र चराऊ कुरणासाठी वापरलं जातं, काही क्षेत्र पडीक ठेवलं जातं, काही क्षेत्र कायमस्वरूपी पडीक ठेवलं जातं. असं वेगवेगळ्या प्रकारे 8 ते 9 प्रकारे ग्रामीण भागाच्या जमिनीचा वापर केला जातो. काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये किरकोळ वृक्ष असतात, वनराईची जमीन असते. काही ठिकाणी जमिनीमध्ये कोणतंच उत्पादन घेऊ शकत नाही, चालू पड जमीन, असं वेगवेगळं भूमी उपयोजन आपण ग्रामीण वसाहतीचं पाहिलेलं आहे. आता दुसरी वसाहत, कारण वसाहतीचे 2 प्रकार आपण प्रमुख केले, एक ग्रामीण वसाहत आणि दुसरं म्हणजे नागरी वसाहत. तर नागरी वसाहतीतलं भूमी उपयोजन कसं असतं हे आपल्याला इथं बघायचं. साधारणतः 8 टप्प्यामध्ये नागरी भूमी उपयोजन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. पहिला आहे निवासी क्षेत्र. या ठिकाणी दिसतं आपल्याला निवासी क्षेत्र. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र म्हणजे भूमी आच्छादन. इथे एक शब्द टाकलाय कंसामध्ये, भूमी आच्छादन. म्हणजे ही जमीन जी आहे ती निसर्गाने उपलब्ध करून दिली आणि निसर्गानं उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या माध्यमातून त्याच्यावर छत्र निर्माण झाले किंवा जी जागा आपण व्यापली पृथ्वीची त्याला म्हणायचं आच्छादन. म्हणजे आपण एखादं घर बांधलं पृथ्वीवरती तर ते झालं आपलं आच्छादन तयार केलं. आपण घर बांधलं म्हणजे एखादा रस्ता निर्माण केला, एखादा पूल निर्माण केला, एखादं विमानतळ उभा केलं, म्हणजे हे काय केलं आपण आच्छादन. आच्छादन हे मानव निर्मित आहे, हे लक्षात ठेवायचं. आच्छादन कसं आहे? मानव निर्मित आहे. मग निवासी क्षेत्र म्हणजे मानवाची घरं ही कशी निर्मित आहेत? मानवाने निर्माण केली आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, यापैकी निवारा ही जी मूलभूत गरज आहे ती सगळ्यात अगोदर मानवाने पूर्ण केली आणि त्याचं रूपांतर घरामध्ये झालं आणि घरांची संख्या ही नगरामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसते. मग ती घरं आडव्या दिशेमध्ये, उभ्या दिशेमध्ये वाढलेली असतील, परंतु निवासी क्षेत्र जे आहे त्याच्यासाठी भूमी उपयोजन मोठ्या प्रमाणावरती होतं नगरातलं. कारण नगरामध्ये उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत, व्यापार आहे, वाहतूक आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक हजारो लोक, लाखो लोक शहरामध्ये राहतात आणि मग त्यांचा निवासाचा प्रश्न मिटवण्यासाठी ते काय करतात? घरं बांधतात आणि त्यातूनच निवासी क्षेत्र हे जास्तीत जास्त भूमी उपयोजनामध्ये मोडतं. नागरी भूमी उपयोजनामध्ये पहिल्यांदा दिले निवासी क्षेत्र आणि भूमी आच्छादन म्हणजे मानवाने तयार केलेलं आच्छादन. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ह्याच्यावर पुढे आपल्याला अभ्यास करायचा. दुसरं आहे औद्योगिक क्षेत्र. अशी जमीन जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते. म्हणजे द्वितीय प्रकारचे सर्व व्यवसाय जे असतात ज्याच्यामध्ये वस्तूची निर्मिती केली जाते. म्हणजे ऊसाचा रस आहे, त्या रसावरती प्रक्रिया करून गूळ तयार केला जातो, साखर तयार केला जातो, हा द्वितीय व्यवसाय झाला. प्लास्टिक आहे, त्याचं पाणी केलं जातं, त्याच्यापासून पाईप तयार केले जातात, द्वितीय व्यवसाय झाला. म्हणजे कोणत्याही वस्तूचं उत्पादन करणारा हा जो व्यवसाय त्याला औद्योगिक व्यवसाय किंवा औद्योगिक क्षेत्र असं म्हणतात. औद्योगिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती नागरी जमिनीचा एक भाग आहे आणि ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. अन्न, वस्त्र, निवारा याच्यापैकी अन्न ही गरज पूर्ण कशामुळे होते? पैशामुळे होते. कारण प्रत्येकाला शेती नसते, मग त्यांनी काय करायचं? रोजगार करायचा. मग त्यांनी रोजगार कुठं करायचा? ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये करायचा. आणि इथं जे आहे वस्तू निर्मितीचं कार्य चालतं, ह्याला सुद्धा त्यांनी काय म्हणले? भूमी आच्छादन असे म्हणलेलं आहे. आणि जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात त्याला भूमी उपयोजन असं म्हणलंय. म्हणजे ह्या जमिनीचा वापर कशासाठी होतोय? त्यांचं अन्नधान्य मिळवण्याचं जे साधन आहे पैसा, आणि पैसा मिळवण्याचं साधन जे रोजगारासाठी ह्या क्षेत्राचा उपयोग होतोय. औद्योगिक क्षेत्राने नागरी भागाचा बराचसा भाग व्यापलेला असतो. प्रत्येक शहरामध्ये तुम्ही गेलात, मग बार्शी जावा, सोलापूर जावा, MIDC नावाचा प्रकार असतो, त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे स्थापन केले असतात आणि हे जे औद्योगिक क्षेत्र आहे हे 2 नंबरला येते. पहिल्यांदा निवासी क्षेत्र निर्माण झालेलं आहे, नंतर औद्योगिक क्षेत्र निर्माण झालेलं आहे. तिसरं दिलं त्यांनी संस्थात्मक क्षेत्र. याच्यामध्ये काय काय येतं बघा? शैक्षणिक संस्था, म्हणजे जसं आपलं कॉलेज आहे, विद्यापीठ आहे, मोठी कॉलेजेस आहेत, शाळा आहे, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, तलाठी ऑफिस असेल, रजिस्टर ऑफिस असेल, ही जी मुख्य कार्यालय असतात तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या महानगराच्या ठिकाणी. तसेच छावणी म्हणजे काय? मिलिटरीची जागा असते, छावणी. पुण्याला आपण गेलो तर छावणी भाग लागतो मोठ्या प्रमाणावरती.
मिलिटरीची कमांड आपल्याला तिथं बघायला मिळते. नगरला गेलात तर हे छावणी क्षेत्र तुम्हाला दिसतं. म्हणजे अशा प्रकारे शैक्षणिक संस्था असतील, विद्यापीठे असतील, मुख्य कार्यालय असतील, छावणी असेल इत्यादीच्या कार्यासाठी व्यापलेली जमीन म्हणजे त्याला काय म्हणलं जातं, संस्थात्मक क्षेत्र असं म्हणलं जातं. भूमी उपयोजन म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःचं काय केलं आहे, भूमीचा वापर केला आहे, त्याला म्हणायचं भूमी उपयोजन. चौथ्या क्रमांकावर आहे मनोरंजनाखालील क्षेत्र, नागरिकाच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असणारी जमीन. प्रत्येक शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर खेळाची मैदानं तुम्हाला दिसतील, प्रत्येक शहरामध्ये बाग दिसेल, सिनेमागृह दिसतील, नाट्यगृह दिसेल. सोलापूरचं उदाहरण घेतलं आपण तर भागवत थिएटरसारखं मोठं थिएटर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हुतात्मासारखं मोठं नाट्यगृह त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला हुतात्मा बाग किंवा किल्ला बाग ज्याला आपण म्हणतो ती बाग तुम्हाला दिसेल. खेळाची मैदानं जागोजागी निर्माण झालेली दिसतील, करमणुकीसाठी वेगवेगळी ठिकाणं निर्माण झालेली दिसतील, मोठमोठे हॉटेल्स तुम्हाला दिसतील. मग ही मनोरंजनाखालील क्षेत्र यामध्ये हे मोडतं आहे. हे सुद्धा कसं आहे, भूमी आच्छादन, कारण हे सुद्धा मानवाने निर्माण केले. खेळाचं एखादं मैदान डेव्हलप केले आपण म्हणजे आच्छादन तयार केले. एखादं नाट्यगृह आपण बांधलेलं आहे, तयार केलेलं आहे म्हणजे काय केलं, आच्छादन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मनोरंजनाखालील क्षेत्र हे सुद्धा नागरी भूमी उपयोजनाचं एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर आहे वाहतूक. या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदर, लोहमार्ग इत्यादीचा समावेश होतो. वाहतूक साधनाने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती काय केलं आहे, जागा व्यापलेली आहे नागरिक क्षेत्राची. प्रत्येक नगरामध्ये तुम्हाला एस.टी स्टँड दिसेल, रेल्वे जात असेल तर रेल्वे स्थानक दिसेल. जर किनारपट्टी प्रदेशामध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथं बंदराचा विकास झालेला दिसेल. लोहमार्गाचा विकास, बंदराचा विकास, विमानतळाचा विकास, रस्ते मार्गाचा विकास, हे सगळी वाहतुकीची साधनं आहेत आणि वाहतुकीच्या माध्यमातून त्या जागेचा काय केला आपण, वापर केला. म्हणजे अशा प्रकारे वाहतूक साधनांचे जे पर्याय आहेत त्यांनी सुद्धा काय केलं आहे, नागरी भागाच्या एक जमिनीचा विशिष्ट भाग व्यापलेला आहे. मुंबईसारखं ठिकाण असेल तर तिथं रस्ते मार्गाचा विकास मोठ्या प्रमाणावर, अनेक रेल्वे बस स्टँड तिथं दिसतील, सिटी बस स्टँड दिसतील, लोहमार्गाची स्थानकं तुम्हाला दिसतील, विमानतळ तुम्हाला दिसेल आणि ते बंदर आहे म्हणून तिथं त्या ठिकाणी बंदराचा विकास झालेला सुद्धा दिसेल. म्हणजे वाहतूक हा घटक सुद्धा नागरी भूमी उपयोजनामध्ये महत्त्वाचा घटक आहे. सहावा घटक आहे व्यापारी क्षेत्र. नागरिक क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते असे क्षेत्र होय. व्यापारी क्षेत्र म्हणजे काय, दुकानांचा बाजार जिथं असतो तो, म्हणजे जिथं आपण वेगवेगळ्या वस्तूची खरेदी करतो. जे द्वितीय व्यवसायामध्ये निर्माण होतं ते व्यापार ह्या प्रक्रियेमध्ये विकण्यासाठी ठेवलं जातं. एखादा पाईप घ्यायचा आहे आपल्याला दुकानात जावं लागते, एखादा रंग घ्यायचा आहे दुकानात जावं लागेल, गुळ घ्यायचा आहे दुकानात जावं लागेल. म्हणजे द्वितीय व्यवसायामध्ये जे जे निर्माण होतं आहे ते व्यापारी ह्या घटकामध्ये विक्रीसाठी ठेवलं जातं. व्यापार हा कसला व्यवसाय, तृतीय व्यवसाय आहे आणि वस्तू निर्माण करणे हा कसला व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आहे आणि वस्तू जशीच्या तशी निसर्गातून मिळवणं हा व्यवसाय कसला आहे, प्राथमिक व्यवसाय. नागरिक क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते, म्हणजे इथं कच्चा माल सहसा विकला जाणार नाही. पक्का माल जे आता आपण 2-4 घटक सांगितले, तुम्ही कोणताही घटक घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जावं लागतं आणि ही दुकानं ज्या भागात आहेत त्याला व्यापारी क्षेत्र असे म्हणतात. काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र विविध प्रकारचा माल मिळवण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झाले असतात. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारी क्षेत्र, आडत बाजार हे सुद्धा याचं उत्तम उदाहरण देता येईल. किंवा अनेक असे क्षेत्र आहेत की एकाच ठिकाणी मोठी बाजारपेठ काय झाली असते, निर्माण झाली असते. म्हणजे व्यापारी क्षेत्र ह्या घटकाने सुद्धा नागरी भूमी उपयोजनामध्ये महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा सहभाग नोंदवलेला आहे. सातवा आहे रेखांकित सीमांकित भूखंड. हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. हे प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळतात. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर क्षेत्राचे अतिक्रमण होते. हे रेखांकित किंवा सीमांकित ह्या नावामध्येच अर्थ आहे. सीमांकित म्हणजे सीमाच्या जवळ असणारे, एखाद्या शहराची सीमा एक 5 किलोमीटरपर्यंत जाते आणि तिथं ते शहर संपतं. ज्यावेळेस त्या शहरातील लोकसंख्या वाढते त्यावेळेस त्या 5 किलोमीटरच्या पुढं सुद्धा घरं बांधायला सुरुवात होतात. हे जे क्षेत्र आहे ते सीमांकित भूखंड या नावाने ओळखलं जातं. हे रिझर्व आहे. इथं पहिल्यांदा काय केली जाते, शेती केली जाते. जर तुम्ही पुणे साईडला चाललेले असाल तर येवत वगैरे गाव लागल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की मोठमोठ्या नर्सरी आहेत. म्हणजे पूर्वी तिथं शेती केली जाते, आता नर्सरी केली जाते आणि कालांतराने तुम्ही बघाल की त्या ठिकाणी एक मोठी इमारत काय झाली असेल, उभारलेली असेल. ह्याला म्हणायचं सीमांकित भूखंड.
सोलापूरला चाललेले असाल तुम्ही तर बाळ्याच्या अलीकडे तुम्हाला पूर्वी शेती दिसायची आणि आता जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची घरं त्या ठिकाणी झालेली दिसतात. म्हणजे हे जे क्षेत्र आहे ते सीमांकित भूखंडामध्ये मोडतं. हे कुठं असतं? मुख्य शहराच्या सीमेलगत असतं. म्हणजे ते शहरामध्ये अजून आलेलं नाही. तिथं शेती केली जाते, पण वाढत्या गरजामुळं, वाढत्या लोकसंख्येमुळं मात्र ते क्षेत्र पुन्हा शहरामध्ये आणावं लागतं आणि कृषीखालची जमीन त्या भागातली काय होते? नष्ट होते. कृषीखाली क्षेत्र कमी होत आहे. ही आजच्या जगाची प्रमुख काय समस्या आहे. भारतासारख्या देशामध्ये ही खूप मोठी समस्या आहे की कृषीचं क्षेत्र कमी होत आहे. मग अन्न कोणी पुरवायचं? म्हणून मग ती वेगवेगळ्या क्रांती झाली. अन्न क्रांती झाली, बीज नवीन नवीन आपण संशोधित केले. तशा पद्धतीनं रेखांकित किंवा सीमांकित भूखंड हे सुद्धा नागरी भूमी उपयोजनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. संमिश्र भूमी उपयोजन 8वा आणि शेवटचा यातला प्रकार दिला आहे. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळते. अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने मोकळ्या जागी एकाच ठिकाणी दिसून येतात. काही जमिनीचा भाग किंवा भूमी उपयोजन शहरातील असा असेल की एकाच ठिकाणी तुम्हाला शाळा पण दिसेल, बाजूनं घरं पण असतील. तुम्ही बार्शीसारख्या ठिकाणी गेलात तर एखादी नगरपालिकेची शाळा तुम्हाला मध्यभागी दिसेल, त्याच्या बाजूने कपड्याची दुकानं दिसतील, त्याच्या बाजूने लोक तिथं राहताना दिसतील. म्हणजे वेगवेगळे व्यवसाय एकाच ठिकाणी निर्माण झालेले तुम्हाला दिसून येतील. याला म्हणायचं संमिश्र भूमी उपयोजन. म्हणजे उद्योग पण आहे त्या ठिकाणी, व्यापार पण आहे, राहण्याची सोय पण आहे, शाळा पण आहे, दवाखाना पण आहे. कारण दवाखाने आपण बघतो, दवाखाने कुठं गावाच्या बाहेर शक्यतो होत नाहीत. जास्तीत जास्त कुठं होतात? जिथं वस्ती आहे त्या वस्तीमध्ये जागा घेतली जाते आणि एखादा दवाखाना बांधला जातो. वैरागसारख्या ठिकाणी किंवा तुमच्या गावामध्ये जरी बघितलं तर राहण्याची जी वस्ती आहे त्याच्या मध्यभागी दवाखाना झालेला असेल एखादा मोठा. त्याच भागामध्ये शेती तुम्हाला पाहायला त्याच भागामध्ये व्यापार तुम्हाला बघायला मिळेल, त्याच भागामध्ये दुकानं तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे त्याला संमिश्र भूमी उपयोजन क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे आजच्या तासामध्ये काय केलं बघा, आपण नागरी भूमी उपयोजन पाहायला सुरुवात केलं. नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय की नगरातील जमिनीचा वापर कशा पद्धतीने केला जातो. सगळ्यात जास्त वापर कशासाठी होतो? निवासी क्षेत्रासाठी, म्हणजे मानवाच्या घरासाठी. 2 नंबरचा वापर कशामुळे होतो? औद्योगिक क्षेत्र, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण उद्योगधंद्यासाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी वापरलेली जमीन. संस्थात्मक क्षेत्र म्हणजे काय? शैक्षणिक संस्था, मुख्य कार्यालय, विद्यापीठ इत्यादीसाठी वापरले जाणारं क्षेत्र. वाहतुकीसाठी वापरलेली जागा म्हणजे काय? रेल्वे स्थानक, बस स्टँड, विमानतळ, बंदर यांचा विकास जिथं होतो त्याला म्हणायचं वाहतूक साठी वापरले जाणारं क्षेत्र. व्यापारिक क्षेत्र म्हणजे काय? तयार झालेल्या वस्तू ज्या ठिकाणी विक्रीला असतात, म्हणजे दुकानं ज्या ठिकाणी असतात तो भाग म्हणजे व्यापारिक क्षेत्र. आणि रेखांकित सीमांकित भूखंड म्हणजे काय? मुख्य नगराच्या बाजूच्या प्रदेशामध्ये जिथं शेती केली जाते, कालांतराने तिथं घरं उभारली जातात, याला म्हणायचं सीमांकित भूखंड. आणि संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारची कार्य एकाच ठिकाणी ज्यावेळेस एकमेकांमध्ये मिसळलेली तुम्हाला दिसतात त्यावेळेस म्हणायचं त्याला संमिश्र भूमी उपयोजन. आणि अशा प्रकारे आजच्या तासामध्ये हे संपले. उद्याच्या तासामध्ये हे प्रकरण काय होईल? संपेल आपलं. धन्यवाद.